नमस्कार मित्रांनो, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन लवकरच आपण साजरा करणार आहोत आणि या स्वातंत्र्य दिनी मित्रांनो आपल्याला शाळा स्तरावर बरीचशी तयारी करावी लागते. तर मित्रांनो आता तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामुळे आपल्याला बरचसं डिजिटल साहित्य सुद्धा प्राप्त होते. तर मित्रांनो यावर्षी जे 15 ऑगस्ट 2026 म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिन जो आहे, त्यासाठी आपल्याला शाळा स्तरावर लागणारं महत्त्वाचं डिजिटल साहित्य मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो आपल्याला 15 ऑगस्ट 2026 साठी म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी निमंत्रण पत्रिका त्याची वर्ड फाईल मी आपल्याला देणार आहे, कशा पद्धतीची असायला पाहिजे. त्यानंतर फलक लेखनाची एक सुंदर पीडीएफ सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे. सोबत रांगोळ्यांची एक पीडीएफ दाखवणार आहे. सोबतच मित्रांनो आपल्याला जे उपयुक्त जे MP3 सॉन्ग असणार आहे ते सुद्धा मी देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी महत्वाचे डिजिटल साहित्य, निमंत्रण पत्रिका, फलक लेखन, रांगोळी, MP3 सॉन्ग कशा पद्धतीने कुठून डाउनलोड करायचे, कशा पद्धतीचे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो स्वातंत्र्य दिनासाठी जे आपल्याकडे डिजिटल साहित्य असणार आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी जे पत्रिका तयार केलेली आहे, निमंत्रण पत्रिका, ते आपल्याला दाखवणार आहे. आणि मित्रांनो याची एक जे वर्ड फाईल, तर मित्रांनो याची जी वर्ड फाईल असणार आहे ते मी आपल्याला देणार आहे. ते पूर्णपणे एडिटेबल असणार आहे. तर बघा अगोदर आपण हे जाणून घेऊ नेमकी कशी असणार आहे. तर बघा निमंत्रण पत्रिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मुरंडाकडून आपणास निमंत्रित करण्यात येते की 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक 15/8/2026 रोज शनिवारला सकाळी 7:45 वाजता शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम माननीय सुशील सरपे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पावी मुरांडा यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तरी सदर होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले विनीत श्री नितीन कुमार कुंभारे, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मुरांडा. अशा पद्धतीची मित्रांनो ही जी निमंत्रण पत्रिका अतिशय सुंदर असणार आहे. आणि मित्रांनो एका पेजवर इथे 2 पत्रिका येणार आहे. तर आपण मित्रांनो अशा पद्धतीची ही पत्रिका तयार करून दिली तर खूप चांगलं ते दिसायला दिसणार आहे. आणि मित्रांनो एका पेजवर या 2 पत्रिका येणार आहे, त्यामुळे आपला खर्च सुद्धा कमी होणार आहे. तर बघा अशा पद्धतीची ही पत्रिका आपण तयार करून घेऊ शकता. याची जी वर्ड फाईल असणार आहे ते मी आपल्याला देणार आहे. पूर्णपणे एडिटेबल असणार आहे, कुठलाही पासवर्ड वगैरे त्यामध्ये नसणार आहे. तर ही एक कोरी मित्रांनो पत्रिका मी तयार केलेली आहे. यामध्ये आपण फक्त नाव सुद्धा टाकू शकता सरळ सरळ, आणि याची सुद्धा प्रिंट मारून आपण वाटू शकता. तर मित्रांनो आता मी आपल्याला काही फलक लेखत वगैरे दाखवणार आहे. सोबतच मित्रांनो रांगोळीची एक सुंदर पीडीएफ आपण पाहणार आहोत. मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य दिनासाठी काही जे गाणे लागणार आहे, देशभक्तीपर गीत असणार आहे, त्याची सुद्धा एक चांगली फाईल मी आपल्याला दाखवणार आहे. सोबतच मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायसाठी भाषणे वगैरे जर लागत असेल, संपूर्ण साहित्य डिजिटल साहित्य मित्रांनो मी आपल्याला देणार आहे. आणि प्रत्येकाची लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर अगोदर आपण हे सर्व साहित्य बघून घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य दिनी आपल्या शाळेमध्ये काढण्यासाठी ज्या रांगोळ्या वगैरे हव्या असतील तर या पीडीएफ मध्ये अतिशय सुंदर अशा रांगोळ्या असणार आहे, जे आपण आपल्या शाळेमध्ये काढू शकतो. तर बघा अतिशय सुंदर अशी ही पीडीएफ असणार आहे. आणि याच्या माध्यमातून आपण या पीडीएफच्या माध्यमातून मित्रांनो आपण छान अशी रांगोळी तिथे काढून घेऊ शकता. तर मित्रांनो जवळपास 18 पेजेस असणार आहे यामध्ये, आणि 18 पानामध्ये छान 18 पद्धतीच्या वेगवेगळ्या रांगोळ्या असणार आहे. तर ही सुद्धा पीडीएफ मित्रांनो आपल्याला अत्यंत महत्वाची होणार आहे. आणि याची लिंक सुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. कोणताही राष्ट्रीय सण म्हटल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला फलक लेखन असते. तर आपल्याला राष्ट्रीय सण आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं फलक लेखन जर आपण केलं तर ते खूप आकर्षक दिसते. तर मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य दिनासाठी अतिशय सुंदर असे फलक लेखन असलेले 18 पेजची हे पीडीएफ मी देणार आहे. तर बघा यामध्ये अतिशय सुंदर असे फलक लेखन असणार आहे, वेगवेगळ्या शाळांमध्ये केलेले. तर मित्रांनो हे फलक लेखन पाहून आपण आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीचं फलक लेखन करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 17 पेजेस असणार आहे. आणि याच्या माध्यमातून आपण सुंदर असं फलक लेखन जे असणार आहे ते आपण करून घेऊ शकता. तर मित्रांनो हे फलक लेखनाची पीडीएफ असणार आहे आणि अतिशय सुंदर असे फलक लेखन यामध्ये असणार आहे. तर ही सुद्धा पीडीएफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध असणार. मित्रांनो कोणताही कार्यक्रम म्हटला तर तिथे सूत्रसंचालन खूप महत्वाचं असते. जर आपल्याकडे
जर आपल्याकडे या स्वातंत्र्य दिनी सूत्रसंचालनाची जबाबदारी जर असेल तर सन्माननीय आशिष देशपांडे सर यांची एक पीडीएफ असणार आहे सूत्रसंचालनाची. ती पीडीएफ मी आपल्याला देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. अतिशय सुंदर प्रकारे तिथे आपल्याला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करायचं आहे स्टेप बाय स्टेप याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असणार आहे. तर जवळपास मित्रांनो 15 पेजेसची ही पीडीएफ असणार आहे आणि या पीडीएफच्या माध्यमातून आपल्याला जर सूत्रसंचालन असेल आपल्याकडे तर अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला ते सूत्रसंचालन करता येणार आहे. ही सुद्धा पीडीएफ मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या स्वातंत्र्य दिनी जे गाणे लागणार आहे MP3 फॉर्मॅट मध्ये ते मी आपल्याला देणार आहे. जसं राष्ट्रगीत असेल, राज्यगीत असेल, इतर काही ध्वजगीत वगैरे असेल, इतर काही महत्वाची जे गाणी आहे त्या संपूर्ण गाण्याची मित्रांनो MP3 लिंक जी आहे ती सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण देणार आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 ऑगस्ट 2026 साठी म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी आपल्याला महत्वाचं जे डिजिटल साहित्य लागत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि हे आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे याची सुद्धा माहिती दिलेली आहे. तर अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.